आणि यानंतरची बातमी आहे महाविकास आघाडीतून। महाविकास आघाडीची आज एक बैठक होणार आहे। दुपारी विधान भवनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीला उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि हर्षवर्धन सपकाळ उपस्थित असतील। मवियाचे सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याचं सुद्धा आता समजतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, मवियाची आज एक बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि हर्षवर्धन सपकाळ सुद्धा उपस्थित असणार आहेत। काय अजेंडा आहे या बैठकीचा? सिद्धेश, खरं तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीची आज विधान भवनात बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष जे आहेत उपस्थित राहणार आहेत आणि त्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ जे आहेत म्हणजे उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांच्या सहित सगळे आमदार जे आहेत महाविकास आघाडीचे ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। खरं पाहायला गेलं तर मग कुठेतरी शरद पवार यांना राज्यसभेसाठी जागा सोडायची की नाही अशा पद्धतीने काही वाद महाविकास आघाडीमध्ये सुरू होते। तर दुसरीकडनं आदित्य ठाकरे यांनी देखील आपल्याला टर्म मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह त्यांनी केला होता। अखेरकार त्याच्यामध्ये तोडगा निघालेला आहे। महाविकास आघाडी आता शरद पवार यांच्यासाठी जागा सोडण्यात आलेली आहे आणि कुठेतरी आता विरोध किंवा बिनविरोध निवडणुका झाल्या तर त्याबद्दलची ही प्राथमिक चर्चा असेल। सोबतच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी अर्थातच विरोधकांचा आवाज कुठेतरी कमी दिसून येतोय तर तो बळकट करण्यासाठी देखील सोबत चर्चा होऊ शकते आणि पुढच्या आठवड्यापासून किंवा मग उद्यापासून आंदोलन कशा पद्धतीत आपल्याला करता येईल, सत्ताधाऱ्यांना कसं घेता येईल अशा विविध विषयांवरती आहे आज 12 वाजता ही बैठक विधान भवन मध्ये आयोजित करण्यात आली आहे। नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।